मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला स्त्रीच्या शरीरातनं काही रक्तस्राव होतो, जो योनी मार्गातनं बाहेर येतो. सो असंच गर्भाशयाच्या आतल्या आवरणला आपण म्हणतो एंडोमेट्रियम. तर पाळीच्या 5व्या दिवसापासून दर महिन्याला हे जे आतलं आवरण आहे, हे हळू वाढत वाढत जातं. 1 मिलीमीटरचं 2 मिलीमीटर होतं. 3, 4, 5, 6, 10 मिलीमीटर मॅक्सिमम म्हणजे 1 सेंटीमीटर होतं. हे आवरण म्हणजे गर्भाशयाच्या आतली गादी म्हटली जाते. समजा प्रेग्नन्सी नाही राहिली, तर हे आवरण बाहेर येतं शरीराच्या. पूर्ण शेड होतं. 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरचा जो आतला अंतःस्राव होतो, तो पूर्ण बाहेर येतो आणि त्याला आपण म्हणतो पाळी. म्हणजे पाळीमध्ये ब्लीडिंग असतं, ब्लड असतं, रक्त असतं. ॲट द सेम टाईम टिश्यू पण असतो. म्हणजे जो गर्भाशयाचा आतला आवरण आहे, त्याचे असे तुकडे-तुकडे पण आपल्याला दिसतात. तर हे नॉर्मल मेकॅनिझम आहे. दर महिन्याला पाळी स्त्रीला आली पाहिजे, जेणेकरून दर महिन्याला गर्भाशयाचं आतलं आवरण हे शरीराच्या बाहेर फेकलं जातं आणि पुढच्या सायकलसाठी गर्भाशय तयार राहतं. समजा एखाद्या महिन्यामध्ये गर्भधारणा झाली असेल, म्हणजे प्रेग्नन्सी झाली असेल, तर हे आवरण बाहेर फेकलं जात नाही. म्हणजे त्या स्त्रीला पाळी येत नाही. आणि मग आपण जेव्हा पाळी येत नाही, तेव्हा आपण म्हणतो की कदाचित गर्भधारणा झालेली असेल. सो हे आवरण जे बाहेर पडतं, हे दर महिन्याला पडणं फार आवश्यक आहे, जेणेकरून गर्भाशयातनं पूर्णपणे क्लीन होतं. पहिली पाळी साधारण वयाच्या 10 वर्षी, 9व्या-10व्या वर्षी येऊ शकते. सध्या आम्ही बघितलेलं आहे, की पहिली पाळी येण्याचं प्रमाण हे लवकर आलंय. म्हणजे 8 वर्षात सुद्धा पाळी आलेली आहे, हे आम्ही पाहिलं आहे. तर युजुअली पाळी साधारण 9व्या वर्षी आपण अझ्युम करू एव्हरेज की 9व्या वर्षी येते. तर आईने किंवा शाळेमध्ये टीचरने त्या मुलींना थोडंसं याची जाणीव करून दिली पाहिजे, की अशी आपल्याला पाळी येते. हे गर्भाशयात होणारे आपल्या शरीरात होणारे बदल आहेत. सा ज्या म्हणजे मुलीचं जशी विचाराची कुवत आहे किंवा तुमचं जसे संबंध आहेत त्या मुलीबरोबर त्याप्रमाणे तिच्या भाषेमध्ये तिला समजेल अशा प्रमाणात तिला समजावणं जरुरीचं आहे. युजुअली आम्ही जेव्हा लेक्चर्स घेतो शाळेमध्ये, तर मी मुलांना असं सांगते, मुलींना असं सांगते, की आपल्या गुलाबाच्या झाडाला एखादी कळी येते आणि मग ते कळीचं पुढे काय होतं? कळीचं फुलात रूपांतर होतं. मग तुम्ही 8व्या, 9व्या, 10व्या वर्षी तुम्ही अजून कळी आहात आणि हळू ही कळी उमलत जाणार आणि उमलताना काय चेंजेस होतात? मग बदल काय होतात शरीरात? तर ते बदल म्हणजे एक म्हणजे पाळी येणं. आता पाळी म्हणजे हा शब्दही त्यांना नवीन नवीन असतो. त्याच्यामुळे त्यांना स्पष्ट मराठी भाषेत किंवा तुमच्या मदर टंगमध्ये सांगणं जरुरीचं आहे, की शरीरातनं रक्तस्राव होणार. बरं हा जो रक्तस्राव होतो हा नॉर्मल शरीरातलं रक्त असं काहीही नाहीये, की ते खराब रक्त आहे, ते विटाळ रक्त आहे. हे जेव्हा सुरू होतं तेव्हाच मातेने किंवा आईने किंवा आजूबाजूच्या जे जवळ मुलीचे असतील ते त्यांना सांगणं जरुरीचं आहे, की ही शरीरामध्ये होणारा बदल आहे. जसं फुलांमध्ये, प्राण्यांमध्ये चेंजेस होतात, तसं आपल्या शरीरामध्ये पण चेंजेस होतात. तर हे त्यांना जर सांगितलं तर त्या अँटिसिपेट करतात. त्या असं ठरवतात, की हां बाबा आता साधारण असं होऊ शकतं. बरं दुसरी महत्वाची त्या मुलींमध्ये पण गप्पा मारतात. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असतं, की असं काहीतरी आहे. शाळेमध्ये कधीतरी एका मुलीच्या शरीराला डाग लागलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं आपल्या मुलीला काही माहीत नाहीये, ती अजूनही लहान आहे. पण हे असं न समजता मुलींना बसवून त्यांना शांतपणे समजवून जेव्हा टीव्हीवर ॲड येतात, एखाद्या सॅनिटरी पॅडची ॲड येते, त्यावेळेस त्यांना सांगणं जरुरीचं आहे, की ही ॲड कसली आहे? तर ही ॲड अशी-अशी आहे. हे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, की आपल्याला वयाच्या यावेळेस अंगावरनं जातं. मग ते रक्त सगळे आपल्याला ड्रेसला लागू शकतं. ते न लागण्यासाठी हे तयार केलेलं आहे. सो अशा प्रकारे जर आपण तिला अगोदरच तयार केलं, तर सडनली तिला ते शॉक बसणार नाही. बऱ्याचदा असं होतं, की मुलींशी आपले संवाद
होत नाही. काही काही घरामध्ये आई-वडील एवढे बिझी असतात, की ते करू शकत नाही किंवा इतर कारणांमुळे. शाळेने ती जबाबदारी घेणं जरुरीचं आहे. आणि अचानक ब्लीडिंग सुरू झालं, तर तिला काउन्सिल करणं किंवा तिला समुपदेश करणं, की हे नॉर्मल आहे. हे सगळ्यांना होतं. हे मला झालं आहे, माझ्या आईला झालंय, माझ्या आजीला झालंय, तुझ्या आईला झालंय, तुझ्या आजीला झालंय. तर तू काही नवीन नाहीये, तू वेगळं नाही. त्याने त्या मुलीला कॉन्फिडन्स येतो आणि स्लोली या या ही प्रोसेस दर महिन्याला येणारी आहे ही प्रोसेस, हे त्यांना सांगितलं, की त्या मुली व्यवस्थित ऐकतात आणि मग त्याबद्दलची घेण्याची काळजी त्याच वेळेस त्यांना सांगितलं. तो एक कॉन्फिडन्स येतो, की मासिक पाळी ही काही खराब नाहीये, हे चांगलं आहे. दॅट शोज की तुमची बॉडी, तुमचं शरीर हे परिपक्व आहे पुढच्या वाटचालीसाठी. म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात. देवाने तुम्हाला नॉर्मल घडवलंय. जसं तुम्ही बाहेरच्या रूपाने छान आहात, तसं आतूनही तुम्ही नॉर्मल आणि छान आहात. पाळीमध्ये काय होतं, की रक्त हे शरीरातनं बाहेर. आता रक्त म्हणजे ना, रक्त जर तुम्ही आपलं कुठलंही बोटाचं रक्त जरी असं खाली सांडलं, तर बरोबर 8 ते 9 मिनिटांनी ते रक्त गोठायला सुरुवात होते. चिकटपणा येतो त्याला. आणि ते तसंच रक्त जर ठेवलं तर त्याला दुर्गंधी येते. म्हणजे रक्त हे लगेच खराब होणारा पदार्थ आहे. तो बराच वेळ एका ठिकाणी राहिला तर तो दुर्गंधी तयार करतो. मग शरीरातनं जे रक्त जातं काही काही वेळेला जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा मुलींच्या अंगावरनं भरपूर प्रमाणात रक्त जातं. तर असं काही नाहीये, की बाबा दिवसातनं 2दाच पॅड किंवा तुम्ही जे कापड घेता ते बदललं पाहिजे. तुमचा फ्लो, तुमचा रक्तस्राव शरीरातनं किती आहे, त्याच्यावर ते ठरवलं जातं. समजा तुम्ही एखादा कापडाची घडी घेत असाल किंवा तुम्ही सॅनिटरी पॅड घेत असाल आणि तो साधारण 2 तासामध्ये जर भरत असेल, तर तुम्ही 2 तासात चेंज करा. जास्त वेळ ठेवल्याने त्याला वास येतो, दुर्गंधी येते, इन्फेक्शन होतं. जिथून खाली योनी मार्गानं तर इन्फेक्शन वरपर्यंत जाऊ शकतो गर्भाशयापर्यंत. त्याच्यामुळे ती काळजी घेणं जरुरीचं आहे. पाळीमध्ये ती जागा सॅनिटरी पॅड किंवा कापड हे 2 तासांनी किंवा एव्हरेज जर व्यवस्थित ब्लीडिंग असेल किंवा भरलं नाही पॅड तरी साधारण 5 ते 6 तासांनी ते चेंज करणं आवश्यक आहे. जे लोकं टॅम्पून वापरतात, टॅम्पून म्हणजे असा कापसाचा एक गोळा असतो, जो गर्भाशयाच्या म्हणजे योनी मार्गामध्ये ठेवला जातो आणि गर्भाशयाच्या मधनं जे ब्लड येतं, जे योनी मार्गात वाटे बाहेर येतं शरीराच्या. तर ते योनी मार्गामध्ये जी पॅड टॅम्पून ठेवलं जातं, ते अब्सॉर्ब करतं. ते शोषून घेतं आणि ते टॅम्पून तिथेच साधारण छोटा टॅम्पून मग रक्त शोषल्यामुळे थोडासा जाड होतो आणि ब्लीडिंग जर टॅम्पून जर वापरत असाल आणि रक्तस्राव योनी मार्गातनं बाहेर येत असेल, तर मग त्यावेळेसला ही वेळ आहे ती आपल्याला टॅम्पून चेंज करण्याची, हे समजावं. टॅम्पून जर बराच वेळ आत राहिला, कधी-कधी काय होतं, की हा जो टॅम्पून आतमध्ये जो कापसाचा गोळा आपण ठेवला तो विसरून जातो आणि जर आपण असा विसरलो, तर त्याची एक रिएक्शन शरीरामध्ये होऊ शकते आणि टॉक्सिन शरीरामध्ये पोहोचू शकतं. तर त्याने ताप येतो आणि इन्फेक्शन होतं, दुर्गंधी येते, अंगावरनं पांढरं पाणी जातं भरपूर. त्यामुळे जर असं काही होत असेल, तर आपण आठवणं जरुरीचं आहे, की अरे आपण टॅम्पून टाकलेला होता का? तर तो जर टॅम्पून आपण रेग्युलरली काढणार नाही, तर ताप आणि इन्फेक्शन गर्भाशयाच्या आतमध्ये होण्याची संभावना असते. अदरवाईज पाळीमधलं जर पॅड तुम्ही रेग्युलरली चेंज केलत, तर इन्फेक्शन सहसा कोणाला होत नाही. कारण ही रेग्युलर नॅचरल प्रोसेस आहे शरीरातली. जसं आपल्या नाकाला शेंबूड येतो, तसं योनी मार्गातनं ब्लीडिंग किंवा योनी मार्गातनं पांढरा स्त्राव येणं स्वाभाविक आहे. हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. युजुअली ना, आता व्ही वॉश किंवा बरेचसे असे लिक्विड सोल्युशन जे आलेले आहेत ती जागा साफ करण्यासाठी. पण आवश्यकता नाही की सगळ्यांनी ते वापरलं पाहिजे. कारण ते सगळ्यांना परवडणारं नाही. आपला देश गरीब देश आहे. त्यामुळे या फॅन्सीज गोष्टी वापरल्याच पाहिजेत आणि त्या वापरल्या नाही, तर फार मोठं काही नुकसान आपलं होतंय असं नाही. फार पूर्वीपासून पाळी येते. पाळी काही आत्ताच्या मुलांनाच येते, मुलींना येते असं नाही. आणि पूर्वीपासून त्या पाळीची आपण व्यवस्थित काळजी घेतो. सगळ्यांनाच काही त्रास होतो किंवा इन्फेक्शन होतं असंही नाही. परत मी तेच सांगते, की पाळी जे शरीरातनं जे रक्त बाहेर जातं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी नाही. अनैसर्गिक याच्यामध्ये काही नाही. ज्या बायकांना वारंवार योनी मार्गाचं इन्फेक्शन
किंवा जंतू संसर्ग होतो त्यांना आम्ही एक स्पेशल सोल्युशन देतो. जसं फॉर एक्झाम्पल कुठलंही सोल्युशन आहे ती जागा साफ करण्यासाठी बरेच अवेलेबल आहेत. तर असं जेव्हा आपण साफ करतो ते बनवलंय का आहे कारण ना योनी मार्ग हा एक अल्कलाईन मीडिया आहे. जिथे आपण जर रेग्युलर आपला जो सोप असतो तो ऍसिडिक सोप असतो. समजा जो खूप वापरला तर खूप सोप वापरल्यामुळे योनी मार्गामध्ये इन्फेक्शन होतं. कसं होतं मी सांगते. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये ना आपल्या स्किनवर किंवा आपल्या केसांमध्ये, आपल्या योनी मार्गामध्ये, आपल्या नाकामध्ये काही ऑर्गॅनिझम असतात. चांगले ऑर्गॅनिझम. ते जंतू ज्याला आपण म्हणू शकतो. ते बाहेरनं येणारं इन्फेक्शन प्रोटेक्ट करतो. जसं आपल्या आतड्यांमध्ये पण ज्याला आपण म्हणतो फ्लोरा जो गट फ्लोरा म्हणतो. त्याच्यामधनं जर ॲबनॉर्मल काही आलं तर ते गट फ्लोरा त्याच्यावर कंट्रोल करतात. असंच बाहेरच्या बाजूला सुद्धा जसं त्वचा आहे, योनी मार्ग आहे, तिथे चांगले ऑर्गॅनिझम असतात जे आपल्या शरीरासाठी प्रोटेक्टिव्ह आहेत. ते चांगले आहेत. एक्सेसिव्ह सोप जेव्हा आपण वापरतो, जेव्हा आपण जो साबण आपला आहे, जेव्हा अंघोळीचा जो साबण आहे, तो ऍसिडिक असतो. तो भरपूर प्रमाणात जर वापरला योनी मार्गाच्या एरियामध्ये जागेच्या इकडे, तर हे नॉर्मल जे ऑर्गॅनिझम आहे, जे आपल्या शरीराला प्रोटेक्ट करतात बाहेरच्या ऑर्गॅनिझम पासून, ते मरतात. म्हणजे एक्सेसिव्ह सोप वापरलं हे आपल्यासाठी हानिकारक आहे. म्हणून असे जे लिक्विड सोप तयार केले गेले कंपनीने जे अल्कलाईन सोप आहे. म्हणजे ते तुम्ही तिथे वापरलं तरी ते जे ऑर्गॅनिझम आपल्या शरीराला प्रोटेक्टिव्ह आहेत ते मरत नाही. म्हणून अल्कलाईन सोल्युशन क्लिनिंगसाठी वापरणं हे ऑलवेज बेटर. म्हणजे जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही ते वापरा. पण जर अफोर्ड नाही करू शकत असाल तर असं काही नाही, सिंपल पाण्याने सुद्धा तुम्ही धुवू शकता. दिवसातनं 2दा अंघोळीच्या वेळेस थोडासा साबण आपण तिकडे लावू शकतो. आता किती प्रमाणात तिथली स्वच्छता ठेवायची आहे प्रत्येकाचं जितका स्त्राव येतो याच्यातनं त्याच्यावर डिपेंडिंग आहे. तर असं काही नाही की दिवसातनं 2दा, 4दा, 5दा म्हणजे व्यवस्थित आहे. ती प्रत्येकाची आपापली क्लिनिंगची प्रोसेस आहे. किती वेळ तुम्ही येतोय त्याप्रमाणे आपण ठरवू शकतो. सांगायचा मुद्दा की असे जे फॅन्सी किंवा कॉस्टली सोल्युशन्स आहेत ते वापरलेच पाहिजेत असं नाही. सिंपल पाण्याने दिवसातनं 2दा तुम्ही धुवू शकता. अंघोळीच्या वेळेस जेवढा साधारण साबण आपल्या शरीरात सगळीकडे लागतो तेवढा तुम्ही लावू शकता. पण एक्सेसिव्ह सोप ॲप्लिकेशन न लावला नाही पाहिजे. बाथरूम म्हणजे तुम्ही लघवी केल्यानंतर किंवा संडास केल्यानंतर ती जागा पाण्याने व्यवस्थित धुणं आवश्यक आहे. आणि ती जागा ओली नाही राहिली पाहिजे. म्हणजे अंडरगारमेंट जे आपण वापरतो ते कॉटनचे असले पाहिजे. कारण जर नायलॉनचे असेल तर पाणी ॲब्झॉर्ब होत नाही आणि तो एरिया ओलाव्यात राहिला तर तिथे फंगस इन्फेक्शन होऊ शकतं. फंगस कुठे येतं? जिथे ओलावा असतो. योनी मार्गामधलं फंगस इन्फेक्शन इज ऑलवेज फ्रॉम द अंडरगारमेंट. अंडरगारमेंट जर ओलावा असेल तर त्यातनं फंगस तयार होतं आणि मग ते आतमध्ये योनी मार्गामध्ये जातं आणि मग पेशंटला कंड सुटतो, खाज सुटते. जेव्हा जेव्हा फंगस इन्फेक्शन येतं तेव्हा खाज सुटते. तर बेसिकली पाण्याने जर धुतल्यानंतर एक तो एरिया सुकवणं फार जरुरीचं आहे. ओलच अंडरगारमेंट लावणं. समजा जर खूप स्त्राव शरीरातनं होतोय, म्हणजे पांढरा स्त्राव, अंगावरनं पांढरं भरपूर जाणं, असं जेव्हा म्हणतो, तर ओलावा जास्त राहतो. अशा स्त्रियांनी किंवा अशा मुलींनी अंडरगारमेंट दिवसातनं 2दा चेंज करावे. म्हणजे काय होतं, की तो ओलावा राहत नाही आणि ओलावा न राहिल्यामुळे जंतू संसर्ग किंवा फंगल इन्फेक्शन मोस्टली होत नाही. सॅनिटरी पॅड घालण्याची पद्धत म्हणजे त्याच्या बॅक साइडला एक स्टिकिंग असतं. ते तुम्ही अंडरगारमेंटला चिटकवायचं आणि अंडरगारमेंट लावायची. त्याच्यानंतर जेव्हा वापरून झाल्यानंतर सॅनिटरी पॅड डिस्पोज करून त्याला रोल करून न्यूजपेपरच्या पेपरमध्ये गुंडाळून तुम्ही तो डिस्पोज करावा. म्हणजे जे पण हेल्थ वर्कर आहेत किंवा जे आपल्याला कचरा उचलणारे जे आपले कर्मचारी आहेत तर त्यांना ते समजेल की हे सॅनिटरी पॅड असाच उभ्याच्या उभ्या टाकून देऊ नये. आणि हा रूल सगळीकडे अप्लाय करावा. म्हणजे तुम्ही घरात असाल, बाहेर असाल, मॉलमध्ये असाल किंवा कुठे पण असाल तर तिथे तसंच वापरा. उगीच आपल्या इथे ती अशी टेंडन्सी आहे की बाथरूम मध्ये डिस्पोज, कारण अजूनही
एवढं अवेअरनेस नाही आहे. अजूनही पाळी म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट नाहीये, विटाळ आहे, अशुद्ध रक्त आहे, अशा बऱ्याच भावना आपल्या समाजामध्ये आहेत. तर तो प्रॉपर डिस्पोज करणं फार जरुरीचं आहे. फ्लशमध्ये न टाकता, इतस्त्र न टाकता, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की रक्त आहे, रक्ताला एक विशिष्ट वास येतो. लगेच ते इन्फेक्ट होतं आणि मग ती दुर्गंधी पसरली जाते. तसं न करता त्याला प्रॉपर डिस्पोज करणं फार आवश्यक आहे. नॅपकिन जे सॅनिटरी पॅड आहे, हे बायोडिग्रेडेबल नाही. म्हणजे ते पर्यावरणच्या दृष्टीने योग्य नाही. कारण एक पॅड डिस्पोज व्हायला 100 वर्ष लागतात. म्हणजे आपण किती बायो हे तयार करतोय, कचरा तयार करतोय तो तुम्ही लक्षात घेऊ शकता. कारण प्रत्येक घरामध्ये 2 ते 3 स्त्रिया असतात आणि प्रत्येक पाळीला त्या साधारण 20 पर महिन्याला वापरतात. तर याप्रमाणे हा कचरा प्रचंड प्रमाणात तयार होतो. तर याला पर्याय म्हणजे काय आहे? असं काय आहे साधन जे आपण पाळीमध्ये वापरू शकतो, पण ॲट द सेम टाईम ते नैसर्गिकरित्या किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा चांगलं असेल, तर मेन्स्ट्रुअल कप हा एक अत्यंत साधा आणि अत्यंत उपयोगी कप आहे, जो सायलास्टिकने प्लास्टिकचा बनवलेला असतो आणि हा कप फोल्ड करून गर्भाशयाच्या योनी मार्गाच्या आतमध्ये सोडला जातो आणि तुम्ही Google करून बघू शकता तो आणि तुमच्या जवळपास गायनेकॉलॉजिस्ट असतील त्यांना तुम्ही दाखवू शकता आणि ते तुम्हाला गाईड करू शकतात याच्याबद्दल. हा एक कप साधारण ₹800 मिळतो आणि तो कप 5 ते 6 वर्ष म्हणजे 10 वर्ष सुद्धा वापरू शकतो आपण. तो कप लावल्यावर तो कप काढून फक्त धुवायचा. त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल ब्लड जमा होतं. भरला की तो काढायचा, धुवायचा, परत लावू शकतो आपण. सो दिस इज अ रियुजेबल. आणि दिस इज द बेस्ट आणि आम्ही ठाण्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी आता त्याचा अवेअरनेस सुरू होतोय. तर हळू-हळू होईल. तुम्ही पण जे माझा इंटरव्ह्यू ऐकताय, त्यांनी टाइप करून बघू शकता. मेन्स्ट्रुअल कपची माहिती तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला विचारू शकता आणि व्हिच इज ॲब्सोल्युटली सेफ आणि वापरू शकता.